मध्ये सार्वजनिक ठिकाणी मांडायचा आमचा प्रयत्न राहणार. जे काही होईल ते होईल. मी हा प्रश्न देवेंद्र साहेबांना सांगितला होता की पाणी वाटपाची उच्चस्तरीय बैठक घ्या. ती घेतली गेली नाही. त्यामुळे आम्हाला आता पाणी कळवा समितीतच मांडायला पाहिजे. आणि राजकीय विषय जर आहेच तर ज्यांनी आरोप केले की बारामती तालुक्यात पाणी चोर नेते आहेत, ही सभा तुम्ही ऐकली, सगळ्या महाराष्ट्राने आहे. त्यांनी आता त्यांच्याकडचं पाणी थांबवून दाखवावं. आमदार त्यांचा आहे, त्यांनी दाखवावं पाणी थांबून कसं थांबते. ते आमचे प्रयत्न तेव्हापासून चाललेले आहेत. जे संजय बाबा बोलले तेवढीच माझी मागणी आहे. नीरा देवगरचा केलेला त्याग ज्या लोकांचा आहे त्या माळशिरस आणि खंडाळ्यात हे नीरा देवगरचं वाचलेलं पाणी द्यावं, इंडस्ट्रीला पाणी द्यावं, जास्तीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी. दिल्लीत ज्यांच्या हातात सत्ता आहे तीच लोक भाजपमध्ये इथं राज्यात आहेत. त्यांनी दिल्ली लेवलला जर उच्चस्तरीय बैठक लावली तर लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर नीरा खोऱ्यात 3 ते 4 TMC पाणी वाढणार आहे हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक दाखवतो. आणि असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात माझा मोठा पुढाकार होता. आणि तो प्रस्ताव आत्ता प्रशासनाकडे पडू नये त्याच्यावर काहीही निर्णय गेल्या 5 वर्षात 3 वर्षात झाले नाही. तेवढा करावा एवढीच विनंती. शेवटी सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे. उद्या जे येणार आहे ते सत्ताधारी आहेत. मी जरी सत्ताधारी असलो तरी मी सत्ताधारीच आहे. बाकी तर काही मला माहीत नाही. मला आज राजकारण या विषयावर बोलायचं नाही. माझ्या तालुक्याच्या माझ्या ऊस बागायतदारीचा 90% 80% मिळणाऱ्या तालुक्याचं पाणी काढून ज्यांना पाणी नाही ते द्यायचं. पण 90चं 100 करा ना. आणि चान्स आहे. दिल्ली दरबाराने जर ठरवलं तर काही होऊ शकते. लवाजाय बदलतात. कायदा मला कळतो एवढा सगळ्यांनाच कळतो. एवढा त्याच्या हातात सत्ता आहे त्याला हे सगळं मिळत असतं. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी किती वर्ष आपण तिथं होतो हा प्रश्न कुठं सोडवला लागेल. नीरा खोऱ्याचं पाणी वाढतंय कसं, कृष्णा खोऱ्याचं पाणी वाढतंय कसं, कर्नाटक आंध्राला पाणी द्यावंच का. विखे पाटील साहेब असणार, नीरा उजव्या कालव्याचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आणि त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडणं की जो गेले 4 वर्ष खतखततो. परंतु लोकांच्या समोर हा प्रश्न त्याचं गांभीर्य हे फारसं गेलेलं दिसत नाही आहे. यावेळेस 22च्या पुढे मी विधान परिषदेचा आमदार म्हणून तत्कालीन इरिगेशन मिनिस्टर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना 4 विचारणा केल्या होत्या. काही आमचे डिव्हायसेस असतात परिषदेतली, त्याच्यातून प्रश्न तयार केला होता. आणि त्यांनी मला सांगितलं होतं आणि हाच प्रश्न मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे की 4 TMC पाणी साधारणतः खंडाळा पैठण या भागात होणारे MIDC MIDCचे इंडस्ट्रीचं पाणी याची बचत ही नीरा देवगरची होणार आहे. पाईपलाईनची बचत ही नीरा देवगरची होणार आहे. पाईपलाईन हा विषय काही नवीन नाही. मी स्वतः मंत्री असताना त्यावेळेस भूसंपादन करून कालवा काढायचा का पाईपलाईन करून पाणी पुढे न्यायचं असा मोठा विषय आणि तपशीलवार मला आठवत आहे. तसं मोठी चर्चा करून मिनिट्स झालेली आहेत आणि त्यात असं सिद्ध झालं की कालवा हा कमी खर्चात होतो म्हणून पाईपलाईन झालेली नाही. पाईपलाईनची आयडिया ही काही नवीन अशातला भाग नाही. मी स्वतः परंतु आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे की सांगोला तालुका हा भाटघरच्या मूळच्या लाभक्षेत्रात DPRमध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नव्हताच. गणपतराव देशमुखांनी अथक प्रयत्न करून पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी 4 महिने का होईना पुराचं पाणी आम्हाला द्या म्हणून हे करून घेतलं. परंतु आज आपण सांगोला तालुक्यात बघितलं. मगाशी काही लोक माझ्याकडे आली होती. मगाशी सांगोल्यातली होती. त्यांना मी सांगितलं की 5 सोर्सेसमधनं यांच्याकडे पाणी करतं. एक उजनीवरनं त्यांनी उचल घेतली, म्हैसाळवरनं घेतलेली, टेंबूवरनं घेतलेली, नीरा उजव्या कालव्यावरनं घेतली आणि अजून एक कुठली तरी योजना. थांबरे बाबा या सगळ्या गोष्टी असताना सांगोल्याला आम्ही कधी विरोध केला अशातल्या भागने आजही करत नाही. तर माझा मूळ प्रश्न असा आहे की जिथं पाणी आलंय त्या पाण्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या तिथं पुनर्वसन झालं. सन्माननीय अजय दादांनी पैठणमध्ये बोलून दाखवलं की नीरा देवगरचं पुनर्वसन हे
तत्कालीन कुठल्याच मंत्र्याला होणार नव्हतं ते रामराजेने करून दाखवले, अजितदादा बोललेले, तुम्ही सगळे त्याला साक्षीदार. आणि ते सोडून जर नवीन नवीन लाभक्षेत्र तुम्ही पाणी वाढवा, निराकोऱ्यात पाणी आहे. आज मला तुमच्यासमोर हे बोलता येत नाही कारण लवादाचे काही प्रश्न आहेत म्हणून मला बोलता येत. परंतु अजितदादांना हा विषय माहिती आहे, नवीन मंत्र्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही. पाणी आणा आणि बाकीच्यांना वाटून टाका, आमचं काहीच म्हणणं नाही. कोणाला द्यायचं त्याला देऊ, आमचं काढून दुसऱ्याला का, आमचं खिसावर रिकामा करून दुसऱ्याचा खिसा भरायची ही जी पद्धत सुरू झाली आहे ही बरोबर होणार नाही. आणि उद्याच्या कालवा समितीत जे मी आत्ता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय की ही एकदा परंपरा सुरू झाली की तिसंगी धरण हे पावसाळ्यात भरला, टेन टू हेड हे नेहमीच पहिलं भरलं जातं माझ्या समजून. ते न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाडायची. हे पाच मधलं जे आहे तेच त्यांना देऊन टाकत. शेवटी गावात माळशिरस मधले त्याला फलटण तालुक्याचं आणि खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण काय. त्या अशा मुद्दे तयार झालेले आहेत की त्याच्यात नाही म्हणलं तरी फलटण तालुक्याचं पाणी कमी करायचं. आज मला तुम्ही सांगा, बाकीचं सगळं पाण्याचं सोडून द्या. 20 लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय, मान्य आहे सगळ्यांना, 20 लाख. तर हे पाणी कमी होत गेले तर ह्या 4 कारखान्यापैकी ऊस कुठनं आणायचा. खंडाळा तालुक्यात जी परिस्थिती होती तीच आपल्या तालुक्यात ज्यांनी पाण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केले, मी केले